घरोघरी मनोमनी पदोपदी क्षणोक्षणी घरोघरी मनोमनी पदोपदी क्षणोक्षणी अतूट आहे अपने नाते, अतूट आहे अपने नाते, सुखदाई सहवास मराठी माणसाचा श्वास. झी 24 तास, 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 झी 24 तास. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय प्रसन्न अशी सुरुवात झालेली आहे आजच्या या संपूर्ण सोहळ्याची. मंत्री महोदयांचे खूप खूप आभार. मी आपल्याला विनंती करते कृपया आपण स्थानापन्न व्हावं. नमस्कार, सुप्रभात. झी 24 तासच्या कृषी सन्मान सोहळ्याच्या या दुसऱ्या आवृत्तीमध्ये मी संपूर्ण झी परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या कार्यक्रमासाठी. आणि आमच्या या कृषी सन्मान या आमच्या संकल्पनेवरती, या आमच्या इनिशिएटिव्हवरती नेहमीच प्रेम करणारे राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री दत्तात्रेयजी भरणे आज पुन्हा एकदा आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि नेहमीच त्यांचं या आमच्या उपक्रमासाठी सहकार्य राहिलेलं आहे. तुमचं खूप खूप स्वागत करतो मी मंत्री महोदय या कार्यक्रमासाठी. सोबतच माझे मित्र आणि ज्यांचा आता उल्लेख झाला की शेतकऱ्यांचा बुलंद आवाज असणारे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत हे देखील आमच्या विनंतीला मान देऊन आले. तुमचंही खूप खूप स्वागत. आणि सोबतच राज्यातल्या कृषी क्षेत्रावरती आज दिवसभर आम्ही साधक बाधक अंगाने चर्चा करणार आहोत. कृषी क्षेत्राला कृषी क्षेत्राशी संबंधित समस्याच फक्त आम्ही आज इथे चर्चा करणार नाही आहोत, तर याच्यासोबतच दिशा काय असू शकते कृषी क्षेत्राची आणि कृषी हा उद्योग म्हणून कसं बघता येईल. कारण शेतकरी फक्त शेती करतो आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण त्याला जसं म्हणतो की नेहमीच जगाचा पोशिंदा आहे आणि जगाला तो पोचतो वगैरे, असं जरी फार आपण काव्यात्मक शेतकऱ्याबद्दल बोलत असलो तरीसुद्धा परिस्थिती मात्र तशी आहे का, हा नक्कीच आज विचार करायला लावणारा एक भाग आहे. शेतकऱ्यांच्या भोवती फक्त या राज्याचीच नाही तर देशाची इकॉनॉमी फिरत असते. देशाच्या संपूर्ण आपण जेव्हा सकल विकासाचा विचार होतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे नेहमीच कृषीचं राहतं आणि त्यामुळे या इकॉनॉमीचा खरा ड्रायव्हर कोण असेल तर तो इथला बळीराजा आहे, इथला शेतकरी आहे. जरी तो फोकस असला, जरी शेतकरी इथल्या इकॉनॉमीचा, इथल्या शासनाचा, ॲडमिनिस्ट्रेशनचा फोकस असला तरीसुद्धा सगळ्यात जास्त ज्याच्या नशिबी भोग येतात असा सुद्धा शेतकरीच आहेत. त्यामुळे सरकार बऱ्याचदा इनिशिएटिव्ह घेत असतं. सरकारकडनं अनेक कल्पना उपक्रम राबवले जातात शेतकऱ्याच्या वेलबिंगसाठी, पण ते लौकिक अर्थाने कशा प्रकारे जनमानसात उतरत आहेत का, शेतकऱ्याला, बळीराजाला त्याचा नक्की फायदा होतो आहे का, या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं यासोबतच की कृषी म्हणजे फक्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या समस्या हाच एक विचार न घेता सोबतच या क्षेत्रामध्ये जी मंडळी काही वेगळं करत आहेत, काही भरीव योगदान देत आहेत, त्या सगळ्यांचा सन्मान देखील आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे करणार आहोत. आणि दिवसभर आपल्या या कार्यक्रमामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातले, सरकारमधले अनेक प्रतिनिधी असणार आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रतिनिधी या कार्यक्रमात असणार आहे आणि ते या संपूर्ण दिवसभराच्या कृषी सन्मानमध्ये या विषयांवरती चर्चा करणार आहेत. फार वेळ घेणार नाही आपल्यामध्ये आणि या चर्चासत्रामध्ये फार वेळ येणार नाहीत. पुन्हा एकदा संपूर्ण झी 24 तास परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचं कृषी सन्मानच्या या सोहळ्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आणि दिवसभराच्या या चर्चेतून आपण शेतकऱ्यांसाठी किमान एक जरी असा मुद्दा काढू शकलो की जो आपण सरकार दरबारी ठेवू शकतो, सरकारला ज्याच्यावरती विचार करायला लावू शकतो, सरकारच्या भागीदारीतून आणि शेतकऱ्याच्या भागीदारीतून या राज्याच्या विकासात योगदान देऊ शकेल असा 1% जरी आपण या कार्यक्रमातून घरी घेऊन जाऊ शकलो तर हे या कार्यक्रमाचं मोठं यश असेल असं मला वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.